अचानक बाहेर पाऊस पडायला लागला बघा. आवाज येतो पावसाचा. पाऊस यार आता कधी पण यायला लागला पाऊस बघा. दिसत असेल तुम्हाला पाऊस. हॅलो एव्हरीवन, आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आता हळद झाली आहे, लग्नही झाले, खूप छान झालेलं आहे लग्न आणि हळद. त्याचे ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. हळदीचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, लग्नाचाही केलेला आहे. प्लीज तुम्ही एकदा जाऊन बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. छान चांगला एन्जॉय कराल तुम्हीही. तर आता सगळं कार्यक्रम झालेला आहे. आता माझं रोजचं रुटीन, घर, जॉब आणि फॅमिली जे काय आहे रोजचं, आता रुटीन माझं स्टार्ट झालेलं आहे. तर आज म्हणजे कालच लग्न झालं आणि आज मी जॉबला जाऊन आलेली आहे. आज लवकरची शिफ्ट पण मी घेतली होती, कारण कालचा जो पसारा होता मी तसाच ठेवून सकाळी जॉबला गेलेली होती 8:30 वाजता. तर म्हणून आज थोडी लवकर आली आहे आणि कालचा जो पसारा होता तो आता आवरून ऑलमोस्ट आता अर्धा आवरून झालेला आहे. तर आता सकाळची तयारी, आता जेवणाची तयारी. तर चला, तर मग येताना मी काही भाजी घेऊन आलेली आहे. काकडी आणली आहे. उन्हाळ्यामध्ये काकडी छान वाटते खायला, तर मुलांना पण आवडते, मला पण आवडते. फ्लावर, गवार आणि टोमॅटो अशा भाज्या मी आता येताना घेऊन आली आहे. आता मी हे स्वच्छ करून ठेवते, म्हणजे सकाळी माझी गडबड होणार नाही. चला, ही कैरी आणली होती मी लग्नाला जाण्याच्या आधीच घेतलेली होती, पण मला याचं काही करता आलं नाही. ॲक्च्युली मला बारीक बारीक पीस करून ना त्याला फोडणी देऊन असं लाल तिखटमध्ये करायचं आहे. तर अर्धी मुलांनी खाल्लेली आहे, तर अर्ध्या कैरीची मी आता करते. त्याला छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घेते. आता हे असं बारीक बारीक कट करून घेते मी. याच्यापेक्षा पण बारीक तुम्ही करू शकता. तर आता मी याला फोडणी देते. तर यात आधी मी टाकून राहील राई तडले तडतड म्हणून त्यात घालणार आहे मी जिरं. जिरं राई चांगली तडतडली ना, मग मी त्याच्यामध्ये लाल तिखट टाकेल, थोडंसं टाकेल, जास्त नाही, बस अर्धा चमचा पण नाही आहे. तिखट आपल्या चवीनुसार टाका. थोडीशी कलरसाठी हळद. गरम झालेलं छान. आता याच्यामध्ये कैरी टाकायची. थोडंसं मीठ घालते. असं होतंय. गॅस बारीकच ठेवलेला आहे मी. आता मीठ टाकूया आपण चवीनुसार. थोडंसं टाक. आणि हे मिक्स करून छान मिक्स करून, हे तेल आहे ना, तेलात छान हे होतं. ते मिक्स करून आपण थोड्या वेळ ठेवूया तसं 5 मिनटं बारीक गॅस करून. हे बघा असं झालेलं आहे, अर्ध शिजलेलं अर्ध कच्चं. हे उद्या छान लागेल रात्रपर्यंत. मुलाला याला मुरून ठेवलं ना, मुरल्यानंतर ते छान लागतं. मी गॅस बंद करून आता. आणि याला फ्रीजमध्ये नाही ठेवायचं, बाहेरच ठेवलं मी याला. चला, खूप दिवसानंतर मासे खायला मिळतात, ते म्हणजे लग्न, हळद याच्यामध्येच बाहेरच जेवण होतं तिथेच. तर आज मासे घेऊन आली आहे. तर ते लाल मासे आहे ना, त्याला कोंबडा मासा बोलतात. हां, याच्यामध्ये तुम्हाला तर माहीतच आहे, मी फ्राय करताना याच्यामध्ये काय काय मिक्स करते. जसं हळद,
मीठ, लाल तिखट हे सगळं आहे. आता याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकते आणि तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि लसूण बेसून फ्राय करते. मासे ठेवलेले आहेत फ्राय करण्यासाठी. हे बघा मला काय भेटलं, छान छान बोराचे सीझन आलं. त्याला मी मीठ मसाला लावते. मला खूप आवडतात पण आता खाल्लं की ना तर माझे दात खूप आंबट होतात, नंतर मग काही खातच येत नाही मला. हे बघा मस्त मीठ लावलं आहे, याला मिक्स करते. काटकुटं येतं. लहानपणी शाळेत असताना अशी बोरं खायची ना मी. बोरं चिंचा आपण सगळेच खायचो, खूप टेस्ट. आणि त्यावेळेस खायचं पण एवढं ना बापरे, दात आंबायचे नाही काय नाही, खूप मस्त. आता जरा काय खाल्लं की लगेच दात कामात नाही जातात. जरा कार्तिकला हवे, कार्तिकला घेते.